चंद्रवंशामध्ये, ज्या चंद्रवंशामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अवतार घेतला होता, त्याच चंद्रवंशामध्ये हे दैवमाळी श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या आजोबा यांचा जन्म झाला. आणि औत्सगा ग्रामीचे राहणारे, अगदी त्यांचा स्वभाव अगदी शांत होता. कधी कोणाशी भांडण करायचे नाही, कधी कोणाशी वाद घालायचे नाही, कोणाकडून कसली अपेक्षा ठेवायचे नाही, सगळ्यांशी अगदी निर्मळ अंतकरणाने वागायचे. असा सुंदर त्यांचा स्वभाव होता. आपण जे काही करतोय ते आपल्या भगवंतासाठी आहे, भगवंताची भक्ती म्हणून आहे, असा त्यांचा भगवंताप्रती अगदी दृढ भाव होता. भगवंतावरती अखंड विश्वास, अनंत श्रद्धा होती. जे काही होतंय ते माझ्या भगवान परमात्म्याच्या इच्छेने होतंय, आणि ते जर माझ्या भगवंताच्या इच्छेने होतंय तर ते सगळं चांगलंच होणार आहे, असा त्यांचा भाव असायचा. आहे ते सगळं माझ्या भगवंताचीच कृपा आहे. त्यांना देह भरणाची किंवा पैशाची, पोटाची अशी कशाचीच चिंता नव्हती. जे मिळतंय त्यातच अगदी सुखी राहायचे. आणि माणसाने खरंच जे आपल्याकडे आहे ना त्यातच सुखी राहायला शिकावं. अनेक गोष्टींचे हाव करता करता जे आहे तेही गमावून बसण्याची शक्यता असते. जे आहे त्यात अगदी सुखी राहावं, समाधानी राहावं, असा त्यांचा स्वभाव. भगवंताविषयी मनामध्ये अगदी दृढ भाव होता. भगवंताच्या इच्छेने सगळं होतंय, त्याचीच सगळी कृपा आहे. आणि खरंच भगवंताच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळवता आली पाहिजे. भगवंतावरती दृढ विश्वास ठेवावा. त्याची जशी इच्छा आहे तसं तो करवून घेईल. आमचे गुरुवर्य पाठात असताना एक दृष्टांत सांगायचे. एक साधू बाबा होते आणि असंच पावसाचं वातावरण, अगदी धो पाऊस पडला होता आणि त्यामुळे त्या नदीचं पात्र ओलांडून पाणी वाहत होतं. त्या साधू बाबांना अलीकडच्या पात्रावरून पलीकडे जायचं होतं, अलीकडच्या तीरावरून पलीकडच्या बाजूला जायचं होतं. पाऊस असल्यामुळे तिथे नावाडी काही जास्त नव्हते, 2-3 नावाडी होते. त्यांनी त्या नावाड्यांना विचारलं, तुम्ही मला पलीकडच्या तीरावरती सोडता का? त्या नावाड्यांनी सांगितलं, आम्ही सोडू शकत नाही, नदीचा प्रवाह फार आहे. पलीकडे जाताना जर अगदीच प्रवाह वाढला तर आपण प्रवाहात वाहून जाऊ आणि आपण पलीकडे मग जाता येणार नाही, म्हणून त्यांनी नकार दिला. पण एका माणसाने विचार केला, साधू बाबा आहेत, आता पाण्याचा प्रवाह शांत आहे, जरा एवढ्या वेळेत आपण त्यांना पलीकडे सोडू शकतो आणि मग जर प्रवाह वाढलाच तर आपण तिकडे थांबवू शकतो. असं त्या एका सज्जन माणसाने विचार केला आणि त्या नावाड्याने त्या साधू बाबांना सांगितलं, बाबा चला नावेत बसा, मी तुम्हाला सोडतो पलीकडं. आणि मग त्या बाबांना नावेत बसवलं आणि नदीच्या बोटेत बसून ते पलीकडे जायला निघाले. प्रवास सुरू केला आणि जसं नदीच्या अगदी मध्य भागामध्ये गेले, नदीचा प्रवाह अगदीच वाढू लागला. आता नेमकं त्या नावेला एक छोटस होल होतं. मग त्या होल मधून पाणी आत यायचं आणि मग प्रवाह वाढल्यामुळे आणखीच पाणी आत येऊ लागलं. जसं पाणी आत यायचं, हे साधू बाबा आपला कमंडलू घ्यायचे, नदीत बुडवायचे, पाणी भरायचं आणि परत त्या बोटेत ओतायचं. आता बोटेत पाणी आल्यावर जर होल मधून बोटेत पाणी येतंय तर आपण काय केलं पाहिजे? आतलं पाणी बाहेर फेकायचं का बाहेरचं पाणी आत घ्यायचं? काय करायचं? आतलं पाणी बाहेर फेकलं पाहिजे. पण त्या साधू बाबांनी नदीतलं पाणी पुन्हा बोटेत ओततात हे त्या नावाड्याने पाहिलं. पण साधू आहेत, त्यांनी काहीतरी विचार करत असतील, बाबा असं आपण काही म्हणायला नको, म्हणून ते काही म्हणले नाही, पाहून घेतात. थोड्या वेळाने नदीचा प्रवाह जरा शांत झाला. आता ते होलच्या खाली पाणी होतं, मग ते पाणी आत येत नव्हतं, तर त्या साधू बाबांनी आतलं पाणी बाहेर फेकायला सुरुवात केली. तेही या नावाड्याने पाहिलं. त्यांचा प्रवास सुरूच होता. तो नावाडी बोट वल्हवत पुढे घेऊन चाललेला होता. थोड्या वेळाने आणखी प्रवाह वाढला आणि त्या होल मधून पुन्हा पाणी यायला लागलं. जसं पाणी यायला लागलं त्या साधू बाबांनी परत कमंडलू नदीत बुडवला, पाणी परत आत घेतलं. आता काही त्या नावाड्याला राहवलं नाही आणि त्यांनी सांगितलं, साधू बाबा अहो हे तुम्ही काय करताय? आतमध्ये जर पाणी येतंय तर तुम्ही ते पाणी बाहेर फेकलं पाहिजे. आपल्याला आपल्या जीवाची काळजी केली पाहिजे की नाही? मग हे पाणी तुम्ही बाहेर टाका. जर तुम्ही आतमध्ये पाणी येत असताना आणखी आत पाणी घेताय तर आपण या प्रवाहात वाहूनच काय जाऊ, आपण बुडून मरून जाऊ ना, प्राणाला मुकावं लागेल आपल्याला. हे त्या साधू बाबांनी ऐकलं
आणि त्याला सांगितलं, अरे ज्या अर्थी या नदीला एवढं पाणी येतंय, एवढा प्रवाह वाढतोय, या ओलमधून पाणी आतमध्ये येतंय, त्या अर्थी भगवंताची इच्छा काय असेल? आपण या पाण्यामध्ये वाहून जावं किंवा पडून जावं, अशीच भगवंताची इच्छा असेल ना. आणि ज्या अर्थी या नदीचा प्रवाह कमी होतो, पाणी आत येत नाही, त्यामुळे भगवंताची इच्छा असेल आपण वाचावं, आपण सुखरूप पलीकडच्या तीरावरती पोहोचावं. मग भगवंताची जशी इच्छा आहे तसं आपण वर्तणूक केली पाहिजे.